25 जुलै वार शुक्रवार दुपारी 12ची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या शूर बंगला पोलीस स्थानकामध्ये एक तरुण येतो। सडपातळ शरीर, विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर एक शांत भाव। त्याला बघून वाटतही नव्हतं की तो एक हत्या करून आलाय। तो थेट सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंबेंना भेटतो आणि सांगतो, साहेब, मी माझ्याच प्रियसीची हत्या केली आहे आणि तिचा मृतदेह दौलताबादच्या घाटामध्ये फेकलाय। त्याचं हे विधान ऐकून पोलीस निरीक्षक रणखंबे थोडे थबकतात आणि ताबडतोब दौलताबाद पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंढेंना फोन करून घटनेची माहिती देतात। पुढे मृतदेहाचा शोध सुरू होतो आणि घाटात सापडतो तो गुलाबी सलवारमध्ये एका विवाहितेचा मृतदेह। पण या तरुणाने आपल्याच प्रेयसीची हत्या का केली? हत्या झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि त्यांच्यातला विवाहबाह्य संबंधाची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे, सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद पासून उत्तरेकडे गेलं की अब्दी मंडी म्हणून एक छोटंसं खेडं लागतं। तिथेच दीपाली गणेश आसवार ही 23 वर्षाची विवाहित तरुणी राहायची। 5 वर्षापूर्वीच वैजापूरमधील शंकर त्रिभुवंशी सोबत तिचं लग्न झालेलं। तिला 2 वर्षाची मुलगी सुद्धा होती। पण नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे ती सासर सोडून आली। जवळपास वर्षभरापासून ती नवरा आणि 2 वर्षाची मुलगी यांना सोडून अगदी मंडीतच आपल्या आजीसोबत राहायची। जवळपास 8 महिन्यापूर्वी दीपाली ही काही कामानिमित्त आपल्या मामाकडे वैजापूर तालुक्याला गेली असताना तिथे तिची भेट सुनील सुरेश खंडागळे या 19 वर्षाच्या तरुणाशी झाली। तो तिच्या मामाचा मेहुणा लागत होता। तालुक्यातील लाखणी मांडगी गावामध्ये त्यांचं घर असून तो बँड पथकामध्ये काम करायचा आणि त्याचं शिक्षण देखील सुरू होतं। दीपाली आणि सुनील एकमेकांच्या नात्यात आणि त्यांच्या वयामध्ये जास्त अंतर नसल्यामुळे त्यांची मैत्री जमली। पुढे हळूहळू करून मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात झाली। सुरुवातीचे काही दिवस दोघांमध्ये सर्व काही चांगलं सुरू होतं। सुनील हा दीपालीला भेटण्यासाठी वारंवार मंडीमध्ये येत होता। त्याला तिच्याशिवाय अजिबात करमत नव्हतं। तो तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडाला होता। जर त्याचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर आपल्याला त्या गोष्टीची कल्पना येईलच। त्याच्या इन्स्टा स्टोरीवर हायलाइटमध्ये SD नावाची हायलाइट आहे, त्यामध्ये त्याने आपला आणि तिचा फोटो स्टोरीला लावलाय आणि माय जान असं म्हणून कॅप्शन सुद्धा दिलंय। मिळालेल्या माहितीनुसार सुनीलला दीपाली सोबत लग्न करायची इच्छा होती। दरम्यान 23 जुलैला गुरुवारी दीपाली आपल्या बहिणीकडे गेली होती। तिच्या बहिणीचं गाव हे सुनीलच्या लाखणी मांडकी गावापासून जवळच होतं। त्यामुळे दीपालीने त्याला फोन केला आणि आपण बहिणीकडे आल्याची माहिती दिली। त्या रात्री त्यांच्यामध्ये बोलणं झालं आणि त्यांनी ठरवलं की उद्या फिरायला जायचं आणि तिथूनच अगदी मंडीत आजीच्या घरी 24 जुलैला गुरुवारी सकाळी सुनीलनं आपल्या वडिलांची दुचाकी काढली आणि थेट दीपालीच्या बहिणीच्या घरी तिला घ्यायला गेला। त्या दोघांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तिकडची हद्द सोडली आणि त्यानंतर दिवसभर वेरूळ, लेण्या आणि दौलताबाद फिरल्यानंतर सुनील तिला सोडण्यासाठी मंडीकडे निघाला। दरम्यान रात्री 10 वाजता ते दौलताबादच्या घाटामध्ये एका पॉइंटवर आले। तिथे त्यांनी गप्पा मारल्या आणि तसंच मोबाईलमध्ये फोटो सुद्धा काढले। तिथेच रात्री 2:30 वाजेच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद झाला। आता या वादाबद्दल सुद्धा 2 वेगळ्या कथा सांगण्यात आल्या आहेत। त्यातून पहिलं असं तर दीपाली ही सुनीलच्या प्रेमाबद्दल सिरियस नव्हती। जवळपास 2 महिन्यापूर्वीच तिने त्याच्यासोबत राहण्यासाठी नकार सुद्धा दिलेला होता। त्यावरूनच त्यांच्यात जोरदार भांडणं झाली। दीपालीने त्याचा फोन घेणंही बंद केलं होतं। तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काही आठवड्यापूर्वीच या दोघांमध्ये भांडणं झाली होती। दीपाली ही त्याच्याकडे 1 लाख रुपयाची मागणी करत होती आणि या कारणावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होता। तसंच ती वारंवार त्याला, जर तुम्हाला पैसे दिले नाहीस तर मी तुझ्यावर बलात्काराची केस टाकेल अशा धमक्या सुद्धा देत होती। 24 जुलैला रात्री दीपाली आणि सुनील
जेव्हा घाटामध्ये थांबले तेव्हा त्यांच्यात याच कारणावरून पुन्हा वाद झाल्याची माहिती आहे. हा वाद इतका वाढला की सुनीलने रागाच्या भरात दीपालीचं डोकं घाटातल्या कठड्यावर आदळलं, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याने पुन्हा तिचं डोकं कठड्यावर आदळून तिची क्रूरपणे हत्या केली. ती मरण पावल्याची खात्री करून तिचा मृतदेह घाटामध्ये खाली फेकून दिला. त्यानंतर तो पहाटे आपल्या गावी निघून गेला, आपल्या घरी निघाला. 25 जुलैच्या सकाळी सुनील हा झोपेतून उठला. त्याने आंघोळ करून चांगले कपडे घातले, चहा घेतला आणि आपण रात्री एक जीव घेतलाय याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही भाव नव्हता. पुढे 12 वाजेच्या सुमारास तो शूर बंगला पोलीस स्थानकात गेला आणि तिथे त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक वैभव रणखंबेंनी दिलेल्या माहितीनुसार दौलताबादच्या पोलीस निरीक्षक लेखा लोंढेंनी ही माहिती घेतली आणि त्यांनी आपल्या टीमला ताबडतोब तपासासाठी पाठवलं. घाटात दीपालीच्या मृतदेहाची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान जवळपास 2 तासांनी तिचा मृतदेह सापडला. सध्या सुनील खंडागळे हा पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वी त्याने पोलिसांना दिलेलं एक वाक्य जे कबूलनामा आहे तो महत्वाचा ठरतोय. त्याने पोलिसांना सांगितलं की दीपाली मला वारंवार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा परवडतो म्हणून मी तिला मारून टाकलं. पण दौलताबाद पोलिसांनी दीपाली त्याच्यासोबत बोलत नसल्यामुळे सुनीलने त्याची हत्या केली असं नमूद केलं. आता या तपासामध्ये नेमकं या हत्येचं गूढ कधी उकलणार यावरचे अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत असते मंडळी, जेव्हा व्हिडिओवर याल तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन अपडेट टाकत असते, जे जे लेटेस्ट व्हिडिओ टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. तर तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.